नमस्कार. सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी बनवणार आहे पाडवा स्पेशल शाही श्रीखंड. त्याच्यासाठी इथे मी दही टांगून ठेवलं होतं. तुम्ही कापडात बांधून ते चाळणीत ठेवून पण चक्का बनवू शकता. तर चला सुरू करूया. इथे मी घेतला आहे चक्का. साधारण अर्धा किलो दही मी इथे टांगून ठेवलं होतं. त्याचं पाणी पूर्णपणे खाली उतरून गेलेलं आहे. आता हे एकदम घट्ट झालं आहे बघा. हे पाणी बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि हा बनवलेला चक्का आपल्याला घ्यायचा आहे बाउलमध्ये. याच्यात हा इतका छान चक्का बनून तयार होतो, असा मस्त घट्ट गोळा जो एकदम सॉफ्ट आहे आणि त्याच्यात बिलकुल पाणी नाही आहे. हा चक्का इथे एका विस्करनी किंवा एखाद्या चमच्यानी व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे. चक्क्यात काहीही गुठळी आता कामा नाही. एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला याला फेटायचं आहे. एक साधारण 2 ते 5 मिनटं याला एका दिशेने व्यवस्थित फेटत राहायचं आहे. याने याच्यातली सगळ्या गुठळ्या एकजीव होतात आणि हलकं होतं फेटल्यावर. फेटून झालं की याच्यात घालायची आहे साखर. इथे मी पिठी साखर वापरली आहे. तुम्ही साधी साखर पण वापरू शकता, पण साखर विरघळायला वेळ लागतो. साखरेचं प्रमाण चक्क्याच्या इतकंच हवं, म्हणजे ते परफेक्ट गोड बनतं. आणि हे पुन्हा व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. श्रीखंड हा पदार्थ खूप आठवणी घेऊन येतो. लहानपणापासून या सणासाठी श्रीखंडाची तयारी घरी व्हायची. नवीन वर्षाच्या श्रीखंडपुरीचा बेत काही खास असायचा. हे छान फेटून झालं आहे. आता याच्यात मी घालणार आहे काही ड्रायफ्रूट्स, जसं बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता आणि थोडे क्रॅनबेरीज. हलकामध्येच आंबट गोड लागण्यासाठी मी क्रॅनबेरीज टाकले. तुम्ही ह्याच्यात किशमिशचा पण वापर करू शकता. घालणार आहे वेलची पूड. वेलची पूडने श्रीखंडाला एक अशी मस्त फ्लेवर येतो. घालणार आहे केशर. दुधात केशर भिजवून ठेवलं होतं. केशराच्या काही काड्या घालणार आहेत. याने श्रीखंडाला रंग आणि फ्लेवर दोन्हीही खूप छान येतो. हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 1-2 मिनटं याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजे केशर व्यवस्थित सगळ्या चक्क्याला लागेल आणि एकसारखा रंग होईल. हे छान मिक्स करून झालं आहे. हे श्रीखंड बिलकुल आंबट लागत नाही. अगदी फ्रेश, क्रीमी आणि खूप चविष्ट लागतं. घरच्या घरी फ्रेश बिलकुल 15 मिनटात बनून तयार होतं. फक्त दही 1 तासभर तरी आपल्याला टांगून ठेवावं लागतं. आता याच्यात मी रंगासाठी घालणार आहे थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या. हे ऑप्शनल आहेत. ह्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपलं श्रीखंड बनून तयार आहे. आता या बाऊलला आपल्याला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये कमीत कमी 1 तासासाठी. हे मस्त शाही श्रीखंड बनून तयार आहे. या सणाला तुमच्याकडे गोडाचं बेत काय आहे, आणि जर श्रीखंड बनवत असाल तर तुम्ही कुठलं श्रीखंड बनवलं आहे आणि पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा मस्त सोप्या रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.